पहिल्यापेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता आमचं घरातलं सगळं काम आवरलेलं आहे. माझं जेवण पण झालं आहे. मम्मी भांडे घासते. मम्मीला पण आहे ना ब्लाऊज शिवायला बसायचं आहे. मी ना आता ब्लाऊजला ना लटकन करते. नवरीचा ब्लाऊज आहे द्यायचा आहे तो. तर एकच ब्लाऊज बाकी होते, एवढं फक्त लटकन करायचा. तर आता आहे ना एवढी लटकन झालं आहे करून 4-5. तर ती पण बाई बाकी करायची. अजून एक ब्लाऊज आहे तिला पण आहे ना लटकन करायची. आधी ना हा ब्लाऊज पूर्ण करून घेते. हा ब्लाऊज द्यायचा आहे त्याच्यामुळं. तर चला मम्मी करते आता ब्लाऊज कटिंग. घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे. खडे का गड ब्लाऊजवर खडे ना ते काढावं लागते. जिथं जिथं खडे ते शिवणला. माझी एवढी लटकन झाले करून. पेनने खुणा करून घेते लटकनला. जाऊ दे काही नाही. अर्धी साईड बाकी लय टाइम लागतो यालाच लटकनला. आता हा ब्लाऊज लगेच शिवणार आहे ना तू? कचऱ्याताईंनी पण कटिंग करून ठेवले. काही द्यायचे आता कटिंगला. मम्मी न करत होती कस्टमरचं फेशियल. आणि आता लग्नाचं सीझन चालू झालंय त्याच्यामुळे दिवसभर कंटिन्यू कस्टमरच चालू असतात. या ब्लाऊजचे ना आता लटकन करून झाले. आणि ह्या ब्लाऊजचे पण आहे ना किती अर्धी साईड झाली. थोडीशीच बाकी आहे. एकदम 2-3 लटकन बाकी करायचे. तर आता ना मम्मीने चहा ठेवलाय. आम्हाला चहा घ्यायचा आहे आता. आणि फोटोची पण ऑर्डर आहे. तर आता अधुला मला जायचं आहे ऑर्डरला. बोरन्हाने त्याची ऑर्डर आहे फोटोची. आधी चहा पितो आम्ही, फ्रेश होतो. कस्टमर चालू होते. हल्ला टाकला जास्त. आणि पोराचा अभ्यास चाललाय आज 1 वर्षानंतर डायरेक्ट. होय का? कोण आहे? मामा आहे का? काय करायचं? अभ्यास करता ना आता. 1 वर्षानंतर 1 वर्षानंतर आता दप्तर घेतला त्यांनी. काय वर्षापासून दप्तरला आता हात लागला काय तर? मामा तुला चक्कर येतील पाहू नको. होईल का पुढं? होईल तो होईल होईल. सर पुढं उठेल नाही तो सकाळपासून तिथून. मी ना चाललोय आता ऑर्डरला. आणि कॅमेऱ्यामध्ये फोटो मी काढणार आहे. आणि रील्स ना दादू शूट करणार आहे. आयफोनमध्ये रील शूट करायचे आहे. तर चला. गुलाबाच्या पाकळ्या चो माऊ चॉकलेट खाते वाटतं ती. म्हणून सांगते. भारी केलं डेकोरेशन. घरी केलं का? पहिल्यांदाच केलं. दुसऱ्यांदा झालं. हा दुसऱ्या मागच्या वेळेस पण भारी होतं. हा होतं. मागच्या वेळेस माणूसच होते. तुम्ही का बरं ब्लॅक साडी नाही घातली मग? आता मागच्या वेळेस घातली. ठेव माऊ. रडायच्या नाही बर का? बस तेव्हा मांडी घाला. चहा घेते. नाही चहा घेऊन आलो. द्या थोडं. नका चहा घेतला. बस पिल्लू. आताच घेतला. कॅमेरा सेटिंग लय भारी फ्रॉक कुठे घेतलं? लय भारी फ्रॉक. आम्ही ना डायरेक्ट कॅमेऱ्यालाच लाईट हे केलंय ॲडजस्ट. हा लाईट सेपरेट, कॅमेरा सेपरेट झाला ना. आता मामींचा फोटोशूट चालू आहे. त्याबद्दल तुम्हाला फोटोच नाही काढून फोटोच नाही काढून देणार. चला आपण आणू. चालू आहे इकडे मॅगी बनवायचं. कस्टमर पण येते आता. मला आपलं मॅगी बनवायचं चालू. आपल्याला नाही खायला भेटणार मला असं वाटतं एवढं बनवतं. दादू काही आपण नंतर खाऊन मीटिंगसाठी कस्टमर लय कडू आली डोळ्यांना कांद्याची. त्या दिवशी आम्ही बनवली होती ना ती रेसिपी दादूला तशी खायची. आम्ही सांगितलं त्याला आम्ही लय भारी पण आम्ही ती रेसिपी बनवणार आहे मॅगीची. पाणी ठेवलं इकडं गरम व्हायला. त्याच्यामध्ये मला मॅगी टाकायची. आता एका पाण्याची ना सेटिंग चालू इकडं. हे बाई घेते नका घेऊ माझं. मग तर माहिती पार्लरमध्ये यायचं असलं मेकअप करून यायचं. बरोबर म्हणजे बियाणे केलते माझं तसंच ना. ते थोडी दिसतं ना बियाचे चांगलं का नाही ना पुन्हा. आणि दिवसभर भेटायचं. मग तुला कोण पाहणार आहे?
ना 7 वाजले ना, आत्ताशी की नाही मॅगी खायला वेळ भेटलाय. कस्टमर चालू होते केव्हाचे. आम्ही मॅगी 6 वाजेपासून करून ठेवलं. दादीने खाल्ली, मम्मीने मी बाकी होते. तर आता ना मॅगी खाते. व्हिडिओ पण पोस्ट करायचे मला. मम्मीचं चालू आहे आता स्वयंपाक. आज मम्मी बनवती बटाट्याची भाजी. एक इथं अंडे. अंडे उद्या रविवार आहे ना, उद्या. अशी पण भारी झाली, पण थोडीशी वल्ली वल्ली खायची ना दादूला आता. अशीच केली होती का? मी ना या ब्लाऊजचा शूट करत होते लटकनचा. मस्त आहे. आपल्या इंस्टाग्रामवरती ना तुम्हाला याचे फोटो व्हिडिओ बघायला भेटतील. इतकं सुंदर दिसतंय ना ते. असं तुम्ही पण कमेंट करून सांगा कसं झालंय. त्याचा कलरच एवढा फ्रेश आहे. आणि हे जे लटकन आहे ना ते एकदम त्याला आहे ना मॅचिंग भेटले, त्याच्यामुळे अजून छान वाटतंय ते. आज परत आहे ना एवढे कपडे आले कस्टमरचे. हे पण द्यायचे अर्जंटमध्ये मम्मीला ब्लाऊज आणि ते शिवून. साड्यांना पिको फॉल आहे. उद्यापासून मला ना ते काम करावं लागेल परत.